आहेत, आपल्या सुना एवढ्या चांगल्या आहे, आणि ज्यांनी मला नावं ठेवले त्यांच्या सुना तर पळून गेल्यात. आता ही चांगली आहे, आपण ते त्यांच्या घरी जातो, खातो पितो, सगळं चांगलं राहतो, आणि माझीच बदनामी करता. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की नक्की पूर्ण व्हिडिओमध्ये मी काय म्हटले, आणि नक्की मला कमेंट करून सांगा मी खरं बोलले की खोटं बोलले. चला तर बाय. शेअर करावा की आता खूप दिवस झाले मी रोज म्हणते मी व्हिडिओ बनवेल बनवेल बनवेल, आणि करते पण व्हिडिओ. 1-2 व्हिडिओ झाले की नंतर व्हिडिओ करायला टाईमच भेटत, त्यानंतर बनवतच नाही. काही ना काही कामं माझ्या मागे निघतच असतात. म्हणून म्हटलं चला थोडंसं करूया व्हिडिओ. तर मी असं सासूवरून असा व्हिडिओ बनवला 2 मिनिटाचा, म्हणजे सहज मी बनवला, असं काही माझं इंटेन्शन नव्हतं की असाच व्हिडिओ बनवायचा. म्हणून मला असे 2-3 कमेंट पण आले, ताई तुम्ही असं व्हिडिओ का बनवला, असं म्हणजे काय असं का सांगितलं. तर हे खरंच आहे, मला हेच सांगायचा मी प्रयत्न करते की म्हणजे तुम्ही किती पण चांगलं राहिल्या म्हणजे सुना कितीही चांगल्या राहिल्या, कितीही काही केलं तरी पण ना सुनांना नावच ठेवले जातात. तर मला असं वाटतं की का, म्हणजे कशासाठी नावं ठेवतात. तुमची ती कामं करतात, तुमच्या दरवेळेस तुम्हाला मदतीला धावून येतात, कधीच तुम्हाला कुठल्या गोष्टीला नाही म्हणत नाही, नको बाबा चला करावंच लागतं, हे कामच आहे आपलं. आपल्या आईवडिलांची शिकवणच अशी दिलेली आहे की कुठल्या गोष्टीला नाही म्हणायचं नाही. सासरच्यांनी कुणी आपल्या घरी सासरचा पाहुणा आला तर त्याच्यासाठी सगळं काही करायचं, त्याला जेवू खाऊ घालायचं. कशासाठी करतो आपण हे, आपला मान सन्मान वाढावा. परत आपल्या घरी कुणी आलं तर असं उपाशी पोटी जाऊ नये. परत कुणी आपल्याला नावं ठेवू नये की काय बाबा या अमक्या धमक्याची सून, काय हे काय करतात ह्या, असं कोणी म्हणू नये. आणि असं पण आपल्या घरी कोणी आलं तर आपलं पण नाव झालं पाहिजे की नाही बाबा यांच्या घरी गेलो तर आम्हाला कुठल्या गोष्टीची कमी नाही पडली. भले गरीब आहे, भले हातापाण्यावरचे, भले नवरा असा परमनंट जॉबला नाही, भले यांना सर्व्हिस नाही, एकदम गरीब आहे, पण कुठल्याच गोष्टीच्या आम्ही गेल्यावर आम्हाला कमी पडू देत नाही. असं म्हणजे आपण वागायला बघतो, चांगलंच वागतो. तरी पण तुम्ही कुठंही गेलं तरी तर सोनाचं धुणं कशासाठी धुता बाई. काय म्हणजे काय वाटतं तुम्हाला की असं केल्याने तरी काय काय होणार आहे. पहिले आपल्या मुली बघायच्या, आपल्या मुली नांदतात का नाही, हां का त्या असेच जातात, तर त्यांच्या मुली धड नांदत नाही. परत एका मुलीचे 2-2, 3-3 नवरे झालेले. हे खरंच रिअल हकीकतमध्ये माझ्यासोबत घडलंय. म्हणून हे मला असं वाटलं की मला शेअर करावं हे असं, जे मला कोण काय बोलतंय ना. कारण हां ठीक आहे की आपण म्हणतो की नाही कुणाचं ऐकायचं, लोक असेच असतात सांगणारे, लोक नीट सांगत नाही, एक असलं की 2 सांगतात, हे पण बरोबर आहे, खरंच कुणाचं नाही ऐकायचं. पण ज्यांच्याजवळ ते बोललेत ते काही लांबचे नव्हते, ते माझ्या जवळचे होते, आणि त्यांना माहितीच नाही की हे हिचे नातेवाईक आहेत म्हणून. माझ्या घरी आल्या, तुम्ही चांगलं खाल्लं पिल्लं, आणि मैतीच्या ठिकाणी माझी बुराई. आपण मैतीला गेलोय हे जरा भान ठेवलं पाहिजे. बोलायचं ना, ठीक आहे ना, हे सवयच लागलेली धुवायची, ठीक आहे धुवा, जेवढं तुम्ही धुणार तेवढं माझं स्वच्छ होणार. मी तर अशीच बोलणार आहे आता. आणि जर दम असेल ना तर खरंच सांगते, मला माझ्या समोर या आणि मला सांगा की तू इथं चुकली म्हणून आम्ही असं बोलतोय तुला. आणि जिथं गेलं तिथं माझी का चर्चा करायची, कशासाठी. स्वतःच्या बघा ना पहिले सडल्यात, पहिले आपलं बघायचं आणि नंतर दुसऱ्यांना नावं ठेवायचे. कारण याच्यात काहीच अर्थ नाही आहे, कळलं का. त्याच्यात काहीच अर्थ नाही आहे. मला असं खूप मोठं असं लय म्हणजे असं काय सांगावं असं वाटतं की काय घडलंय ना, पण काय करू आता. आणि आली वेळ ना तर नक्कीच तुमच्या एकाच सांगेन सगळं, आणि एकाच बाहेर काढेन सगळं, कळलं का.